गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. तुलाच बघायला आलो इथे, पण तू तर बिलकुल नाही बदललीस, पूर्वीसारखीच. मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे, यासाठी वाटलं की तुला सांगून टाकावं. आज दोघं कुठेतरी डेटवर पण जाणार आहेत. कुठे दॅट आय डोंट नो. वेळ बदलली आहे, नाती बदलून गेली आहेत. ज्या मानसीला तू ओळखत होतास ती भूतकाळात कुठेतरी हरवून गेली. जर तिने आपल्या वाटेत येण्याचा प्रयत्न केला तर मी तिला माझ्या वाटेतून कायमच बाजूला करेन. ती निर्लज्ज. सानिया, मला माहिती आहे सानिया, आय नो इट. मला अंदाज नव्हता की मानसी या थराला जाऊ शकते, पण भीती तर या गोष्टीची की जर आर्यन आपल्या हाताबाहेर गेला तर. अगं रमाकांत भाऊ तर सरळ साधा माणूस आहे, पण त्या काशीचं डोकं काय गहाण टाकलं होतं का त्याने? अरे ओव्हरलोड खंबाट मॅडमचा 1 नंबरचा चमचा आहे. मानसी फोन उचल प्लीज. दीदी तुझा फोन वाजतोय. अरे हा तर आर्यनचा फोन आहे. हे काय केलं सुधी? स्विच ऑफ का केलास? तू त्याच्याशी बोललीस का नाही? दीदी तुझी परत लपाछुपी सुरू झाली. दी तू असं का करतेस? दरवेळी नशीब स्वतःहून चालत तुझ्यापर्यंत येतं आणि दरवेळी तू आपल्या मनाचे दरवाजे बंद करून त्याला परत पाठवून देतेस. तुला नाही समजणार प्रिया. मग समजाव ना. ही आर्यनने दिलेली प्रेमाची भेट पुन्हा पेटीतून बाहेर आली, याला काय म्हणायचं दी? हा, याचा फक्त एवढाच अर्थ आहे दी की तुझ्या मनामध्ये लपून बसलेलं प्रेम बाहेर येण्याकरता आतुर आहे. जसं आर्यन वारंवार फोन करून तो किती आतुर झाला हे दाखवून देतो. प्रिया हळू बोल. ती मी तर माझा आवाज कमी करेन, पण तू तुझ्या हृदयाच्या ठोक्यांचा आवाज कसा कमी करशील ज्यांच्यामध्ये आर्यनचं नाव घुमतंय? मी सांगितलं ना प्रिया, हळू बोल. तू गप्प बस आता. असा विचार करणंही माझ्यासाठी पाप आहे. का पाप आहे? कारण त्याचं सानियाशी लग्न ठरलंय. दी हे तुला सुद्धा माहितीये.
की तुझं प्रेम पाप नाहीये. अरे अरे पापी तर ते लोक आहेत ज्यांनी कपट कारस्थान करून पापाला एका नात्याचं नाव दिलं. धर्मापेक्षा मोठं प्रेम नाहीये. आणि यावेळी माझं ध्येय फक्त धर्माचं पालन करणं आहे. कोणता धर्म दी? मी म्हटलं ना प्रिया, तुला नाही समजणार. तू इथे काय करतोयस? तुलाच बघायला आलो की तू एअरोस्टेसच्या ड्रेसमध्ये कशी दिसतेस. पण तू तर बिलकुल नाही बदललीस, तशीच आहेस, मानसीसारखीच. आर्यन, मी मानसीच आहे आणि मानसीच राहील. चेहरा खोटाही असू शकतो, म्हणूनच चेहरा वाचून एखादा निष्कर्ष काढणं योग्य नाही ठरत असं वाटतं मला. इतरांचं तर मला माहीत नाही, पण ज्या मानसीला मी ओळखतो तिचा चेहरा कधीच खोटा नाही असू शकत. देवा, तू मला जो मार्ग दाखवला होतास त्या मार्गावर मी चालायला सुरुवात तर केली आहे, पण माहिती नाही माझं ध्येय आता आणखी किती दूर आहे. एक सत्याचा मार्ग तू मला दाखवला होतास, एक सत्याचा मार्ग मी बनवण्याचा प्रयत्न केलाय. एक असा मार्ग ज्यावर चालून आर्यन स्वतःहूनच ध्येयापर्यंत पोहोचू शकेल. देवा, सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्यनला मदत कर. बाळा, तुला कामावर किती वाजता जायचंय? पप्पा, इन्स्टिट्यूटचा क्लास संपल्यानंतर जायचंय. संध्याकाळी लवकर घरी नाही येऊ शकणार. मला क्षमा कर देवा, आज मी पप्पांशी खोटं बोलले. आज मी इन्स्टिट्यूटला नाही जाऊ शकणार आहे, कारण मला माहिती आहे की आर्यन मला शोधत शोधत तिथे नक्की येईल मला भेटण्यासाठी, आणि मला हे व्हायला नकोय. यू आर सो मीन सोनम, तू असं करायला नको होतंस. हो यार, कोणाचीही डेट खराब करणं हे चांगलं नाहीये. अच्छा,
मग मानसी जे करते ते ठीक आहे. सानिया माझी बेस्ट फ्रेंड आहे. शी इज ऑल्सो राईट यार. पर आर्यन स्वतः इथे आला होता. मानसी तर गेली नव्हती त्याच्याकडे. हाऊ इनोसेंट यू आर. जसं तुला कशाचा पत्ताच नाही. शिकारीच्या समोर फक्त एकदाच दाणे टाकले जातात, मग तर शिकार आपणूनच आपल्या पाठीपाठी येते. आली. कोण? शिकार. हाय. 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 मानसी तर आज आली नाही. बाय द वे, हाऊ वॉज युअर डेट? कम ऑन यू, लेट्स गो टू द क्लास. रात्रीपासून मानसीचा फोन बंद आहे. आज ती इन्स्टिट्यूटलाही नाही आली. काय माहित काय अवस्था असेल तिची. पण मी काय करू? कुठे शोधू तिला? एक्सक्यूज मी. हां सर बोला. इथे घराला कुलूप का लावलंय? इथे कोणी राहत नाही म्हणून टाळं लावलंय. काय म्हणताय? हे तर रमाकांतजींचं घर आहे ना? आधी होतं, पण आता या घराचा लिलाव झालाय. लिलाव झाला? पण कसा? रमाकांत भाऊंनी कोणाकडून तरी पैसे घेतले होते उधार. ते पैसे फेडू नाही शकले म्हणून घर जप्त केलं गेलंय. मी असं ऐकलंय की मिस खंबाटाजींनी हे घर खरेदी केलंय. ते लोक आता कुठे गेले असतील बरं? काय माहित नाही सर. त्या दिवसानंतर ते लोक दिसलेच नाहीत. पण सर तुम्ही हे का विचारताय? इट्स ओके, तुम्ही कंटिन्यू करा. मानसीचं घर जप्त झालं आणि दीदीने हे घर विकत घेतलंय. मग सगळ्यांनी माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवली? हॅलो मानसी. तूर डाळ नाही ग, तूर डाळ असतं. ठीक आहे, लिहा तरी तुम्ही. 350 हे 50 मिळून झाले 400. तुम्ही या, स्वागत आहे. पण मला हे समजू शकतं का की तुम्ही इथे
दर्शन देण्याचे कष्ट का घेतले? मला इथे बघून तर तुला हे समजायला हवं होतं रमाकांत, कारण खंबाटा दुसरं नाव विनाशाचं आहे. जर मी इथे आले तर हे उघडच आहे की तुझ्यासाठी मी विनाशाचा संकेत घेऊन आले म्हणून. खंबाटाजी, माझी मुलगी नेहमी म्हणत असते मला की बाबा आता भीती कशाची, आता गमावण्यासाठी आपल्याकडे शिल्लकच काय राहील. तुम्ही कोणत्या विनाशाविषयी बोलता? आमच्याकडे आता आहेच काय विनाश व्हायला? घर तर तुझं विकलं गेलंय, काय त्याच्याच बरोबर तू तुझा स्वाभिमान पण विकलायस रमाकांत? जर खाण्याचे इतके वांदे झाले होते तर माझ्यासमोर हात पसरायचे होतेस रमाकांत. बघ, काही ना काही तर तुझ्या हातावर नक्कीच ठेवलं असतं मी. पण अशा तऱ्हेने आपल्या मुलीला शिकार फासण्याकरता खुला सोडायची गरज काय होती? मिस खंबाटा, आमच्याकडे संस्कार आहेत. अतिथी देवो भव म्हणून आम्ही आमच्या अतिथीचं स्वागत करतो. आणि हेच कारण आहे की मी स्वतःला रोखून धरलाय, नाहीतर मी तुम्हाला या घराच्या बाहेर हाकलून दिलं असतं. तुझं घर काय? बुलशिट. ज्या घरामध्ये आसरा घेऊन तू इतक्या मोठमोठ्या बाता मारतोयस ना रमाकांत, ते माझ्या मेहरबानीचा परिणाम आहे. मेहरबानीचा परिणाम? हे मेहरबानीचा परिणाम हा कोणत्या मेहरबानीविषयी बोलताय तुम्ही? हे तुमचं बोलणं मला समजलं नाहीये मिस खंबाटा. तरी मला जाणून घ्यायचं आहे की जर ही खरंच कोणती मेहरबानी आहे तुमची, तर मग कारण काय? याचं कारण आहे माझी दूरदृष्टी. मला माहित होतं की तुझी मुलगी माझ्या भावाचा आधार घेऊन एक उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच मी ओव्हरलोडला माझं प्यादं बनवून तुम्हा सगळ्यांसाठी या पिंजऱ्याचा बंदोबस्त केला. काय? म्हणजे जर तिने उडण्याचा प्रयत्न केला तर मी तिचे पंख आवळून ठेवू शकेन. एक्सक्यूज मी. हॅलो. प्यादा जर छोटं असेल तर त्यापेक्षा मोठी चाल नाही खेळली पाहिजे मिस खंबाटा. तुम्हाला वाटलं असेल की ओव्हरलोड सारख्या प्याद्याला पुढे करून तुम्ही बाजी जिंकू शकाल. नाही, मला तुमचं हे कारस्थान समजलंय मिस खंबाटा. बरं झालं की तुला समजलंय. आणि बरं होईल की आता एखाद्या ओल्ड एज होमची सोय केलीस तर तू. काय म्हणतात त्याला? वृद्धाश्रम. येस. कारण आता लवकरच मी तुझ्या आई बापाला धक्के मारून या घरातून हाकलून लावणार आहे. बघ, आणि त्यांना कोणत्या तरी आधाराची गरज तर लागणारच. माझ्या मम्मी पप्पांना तर आश्रय घ्यायला जागा मिळेलच मिस खंबाटा. तुम्ही तुमची चिंता करा, कारण आर्यनला हे समजलंय की तुम्हीच आमच्या घराचा लिलाव केला होता. आणि आता तो मला भेटायला येतोय, कारण त्याला माझ्याकडून सत्य जाणून घ्यायचंय. काय सांगू मिस खंबाटा? त्याला खरं सांगू? तू त्याला काहीही सांगणार नाहीयेस मानसी. अरे, तुम्ही तर घाबरलात मिस खंबाटा. चक्क घाबरलात तुम्ही. खूप घाबरवलत मिस खंबाटा तुम्ही आम्हाला. आता घाबरण्याची पाळी तुमची आहे.
गोष्टी मी करीन ढगांचेही चुंबन घेईन